नमस्कार मित्रांनो, प्रायजेक्शन मंत्रामध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा टॉपिक आहे की हाऊ टू रीड चार्ट प्रॉपरली. ओके. ट्रेडिंग चार्ट प्रॉपरली कसं पाहायचं. आता जे बिगिनर लोक आहेत ते स्टार्टिंगला असं करतात. चार्ट एवढा झूम करतात ना की नक्की त्यांना चार्टमध्ये चाललं काय हे कळतच नाही. तर असं अजिबात करायचं नाहीये. आपल्याला जर प्रॉपर चार्ट पाहायचा आहे तर तुम्हाला चार्ट हा थोडाफार झूम आउट करूनच बघावा लागतो. कारण झूम आउट केल्याने तुम्हाला चार्ट बऱ्यापैकी दिसतं की नक्की चाललं काय आहे. त्यानंतर तुम्हाला जर प्रॉपर ट्रेडिंग शिकायची आहे, तर ट्रेडिंग शिकण्यासाठी मिनिमम तुमच्याकडे एक लॅपटॉप असणं गरजेचं आहे. मी तुम्हाला असं कधीच म्हणणार नाही की तुम्ही 10-12 स्क्रीनचा सेटअप घ्या. ओके. तर हे असं गरजेचं नाहीये. नॉर्मली एक लॅपटॉप पाहिजे की ज्याच्यामध्ये इंटरनेट असेल आणि तो व्यवस्थित काम करेल. कारण आपले एवढे हेवी टास्क नसतात. आपले चार्ट लगेच लोड होतात. त्यामुळे काही गरज नाही 10-12 स्क्रीनची. ठीक आहे. त्यानंतर टाईम फ्रेम. आता चार्ट बघण्यासाठी आपण साधारण टाईम फ्रेम यूज करतो. आता मी माझं सांगतो. आता मी जे काय आहे आता मी 5 मिनिटाचा टाईम फ्रेम चूज करतो माझ्या सेटअपसाठी. ठीक आहे. मी 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती मी माझे सेटअप शोधतो. त्यानंतरनं मी डेचा एक बघतो. ठीक आहे. डेली चार्ट एक बघतो. डेचा टाईम फ्रेम बघतो. आता डेच्या टाईम फ्रेममध्ये मला साधारण एक ट्रेंडचा अंदाज येतो. जे मेजर जे काही रेझिस्टन्स आहेत, ते मला कळून जातात की बाबा नक्की कुठं काय आहे. त्या गोष्टी जरा डे फ्रेमच्या चार्टवरती जास्त दिसतात. ठीक आहे. त्यानंतरनं मग मी स्विच होतो 5 मिनिटामध्ये आणि 5 मिनिटामध्ये मी माझे सेटअप शोधायला चालू करतो. ठीक आहे. त्यामुळे ओके. आणि त्यानंतरनं जर तुम्हाला ट्रेडिंग चालू करायचे आहे, तर स्टार्टिंगला तुम्ही 1 किंवा 2 इंडेक्समध्येच तुम्ही अ, अ, बघा. कारण कसं होतं, की तुम्ही जर मल्टिपल करायचं गेलं तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल. तर स्टार्ट एन-एफ-टी आणि बँक निफ्टी साधारण 2च इंडेक्समध्ये ते तुम्ही चालू करू शकता. ठीक आहे. त्यानंतर आता तुम्हाला बघायचं की बाबा स्टार्टिंगला मी दोन्ही इंडेक्समध्ये कसं काय तुम्ही असं साधारण तुम्हाला जर इकडून-तिकडं जायचं असेल तर तुम्ही थोडंफार कन्फ्यूज व्हाल. तर असं नाही करायचं. आता हे विंडोजमध्ये पण ऑप्शन असतो मल्टी याचा, की ज्याच्यामध्ये तुम्हाला साधारण तुम्ही असं 2-2 चार्ट करून तुम्ही असे बघू शकतात, की ज्याच्यामध्ये तुम्ही दोन्ही इंडेक्सवरती ॲट वन टाईम तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. ओके. तर इथं मी चालू केलं इथं बँक निफ्टी आहे आणि इथं एन-एफ-टी आहे. ठीक आहे. सो ह्या गोष्टी थोड्याफार बायफरगेट केले दोन्हीकडं, तर दोन्ही विंडोवर तुम्ही बघू शकता. ठीक आहे. त्यानंतरनं जे आपले लेव्हल्स आहेत, हे लेव्हल्स असे ड्रॉ करायचे की ज्याच्यामध्ये आजचा डे आणि कालचा डे साधारण मिक्स असायला पाहिजे. तर त्या हिशोबाने तुम्ही चार्ट व्यवस्थित ठेवायचा आहे. ओके. आणि जास्त झूम आउट करायची गरज नाही. थोडं जरी असं असं जरी केलं तुम्ही, तरी आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला सेटअप आपल्याला दिसून जातात. ठीक आहे. तर या साध्या-साध्या गोष्टी आहेत, की जे तुम्ही जर फॉलो केले, तर तुमची 2026 ची ट्रेडिंग जर्नी चांगली होईल. सो एक नॉर्मल व्हिडिओ होता ओव्हरफ्लो देण्यासाठी, की तुम्ही साधारण चार्ट कसे बघू शकता. तर या गोष्टी थोड्याफार इम्प्लिमेंट करा आणि तुमची ट्रेडिंग जर्नी चालू करा. ठीक आहे. असेच नवीन-नवीन व्हिडिओ मी आणण्याचा प्रयत्न करेल. ओके. व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके. आणि आपला टेलिग्राम चॅनल आहे प्राइझ ॲक्शन मंत्र ओरिजिनल. त्याच्यावरती तुम्ही जॉइन करू शकता. याच्यावरती आपण आपले डेली लेव्हल्स देतो. ते पण मार्केट सुरू व्हायच्या आधी. ओके. चला बाय. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.